हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण घटक संच चाचणी क्रमांक 1 इयत्ता 6वीचा गणितचा पेपर पाहूया 2023-24चा. एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. इथं समांतर रेषा हा शब्द लिहा. समांतर रेषा. यानंतर बघा, वजा 47ची विरुद्ध संख्या 47 आहे. 8 अधिक वजा 3 म्हणजेच 8 वजा 3. 8 वजा 3चं उत्तर 5 येणार. संख्यारेषेचा वापर करून हे गणित तुम्ही इझिली सोडवू शकता. 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान याला आपण लघुकोन म्हणतो. यानंतर बघा, 230 अंश हा प्रविशाल कोण आहे. यानंतर 90 अंश हा काटकोन आहे. जे बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना नैक रेषे बिंदू म्हणतात. हे चूक आहे विधान. 3/4 या पूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या 4/3 आहे. हे बरोबर आहे. यानंतर खालील संख्यांचे धनसंख्या व ऋणसंख्या या गटात वर्गीकरण करायचं आहे. तर इथं तुम्हाला लक्षात येईल की -12 आणि -25 या ऋण आहेत. इथं 19 आणि 8 या दोन संख्या येतील. मी इथे पुढे देते बघा. 19 आणि +8 या दोन संख्या धन आहेत आणि ऋणमध्ये -12 आणि -25 या दोन संख्या येतील. यानंतर बघा, चौकटीत योग्य संख्या भरायची. 3/5 हा पूर्णांक आहे. 5ला कितीने गुणायचं. इथं अंशाला म्हणजे 3ला इथं 2ने गुणलेलं आहे, म्हणजे छेदाला पण 2नच गुणूया. 5 दोन्ही 10 होतील, 3 दोन्ही 6 होतील. इथं आपण संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 2×6 आणि 2×5 3/5 इथं आपलं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, बेरीज करायचे आहेत. 904.5 बघा, 904.5. एकच अट लक्षात ठेवा, बेरीज असू दे वजाबाकी असू दे, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि उत्तराचा पुन्हा पॉईंट इथं आला पाहिजे. तर आता 28 हे डावीकडे आहे आणि उजवीकडे 197 आहे. तर इथं काय नाही म्हणलं, 0 वापरायचे आणि मग बेरीज करायची. 7, 9, 6, 8 आणि 4 12, 2 हातचा 1, 932.697 असं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर इथं काय होईल बघा, 6 × 5 म्हणजे यांचा गुणाकार 6×5 आणि मग 1 मिळवायचा आणि मग छेद आहे तसं लिहायचं. 6×5 आणि 31, 31/6 हा आपला अंशाधिक अपूर्णांक तयार झाला. शेजारील आकृतीवरून नावे लिहायची आहेत. तर किरणाचं नाव बघा, इथं तुम्ही दिसू शकता तुम्हाला. OP हे किरण आहे, OM हे किरण आहे, OR हे किरण आहे. त्यानंतर बघा OS आहे, आणखी उजव्या बाजूला आपला OP सुद्धा आहे, ON सुद्धा आहे. तर तुम्ही कुठलाही यातला लिहू शकता. ओने सुरुवात होणार आहे तर मी इथं 2 लिहितोय, OP आणि OM. रेषा बघा, दोन्ही बाजूला बाण पाहिजेत. M आणि T, MT रेषा, MT आणि रेषा आर्यन एक आहे बघा, आर्यन. या 2 रेषा आहेत. रेषाखंड बघा, तुम्ही MT लिहू शकता, आर्यन सुद्धा लिहू शकता. MT आणि आर्यन लक्षात घ्या. इथं आपण ज्यावेळी थांबतोय त्यावेळी तो रेषाखंड आहे आणि बाणांना पकडलं तर त्या रेषा आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, वजाबाकी करायचे आहे. 3.1/3 वजा 1.1/4 इथं आपल्याला छेद समान करून घेणं अपेक्षित आहे. तर आधी आपण 2 पद्धतीने करू शकतो. आपण 3 आणि 1ची वजाबाकी सेपरेट करून मग 1/3 वजा 1/4 केलं तरी चालेल, किंवा हा पूर्णांक आपण नॉर्मल करून घेऊया. बघा, 3×3 = 9 आणि 1 10, 10/3 वजा 4×1 4 आणि 1 5, 5/4. आता यांचा छेद समान करून घेऊया. 10/3 आणि 5/4 आहेत. छेद आपला 12 केला तर समान होईल बघा, म्हणजे याला 4ने गुणलं आणि याला 3ने गुणलं तर छेद 12 होईल. इथे गुणाकारात 4 आहेत म्हणून इथं सुद्धा 4नंच गुणूया.
इथं गुणाकारात 3 आहेत म्हणून इथं सुद्धा गुणाकारात 3 घेऊया. 9 चौक 40/12 वजा 15/12. आता छेद समान झाला, एकदाच लिहूया. आणि 40 वजा 15, 40 वजा 15 म्हणजे 25/12. याला आपण पुन्हा संक्षिप्त नाही करू शकत, आपण इथं थांबायचं आहे. यानंतर बघा कोन ABC काढायचा 120 अंशाचा आणि त्याला दुभागायचा आहे. मी तर तुम्हाला एक रफ डायग्रॅम काढतो, तुम्ही परफेक्ट काढा. सर्वप्रथम एक किरण काढून घ्या, त्याचं नाव ठेवा BC. बीवर कोनमापक ठेवा आणि साधारणपणे 120 तुम्हाला या बाजूला इकडे असा कोन मिळेल बीपासून. हा 120 अंश मापाचा कोन झालेला आहे, विशाल कोन आहे लक्षात घ्या. आणि आता कोन दुभाजक काढायचं आहे. दुभागा म्हणले तर दुभागताना काय करायचं बघा, कर्कटक इथं ठेवायचं आणि इथं एक आणि इथं एक चाप मारायचा, किंवा हा तुम्ही गोल फिरवला तरी चालेल. आता नवीन जे चाप तयार झालेत इथं आणि इथं, तिथं कर्कटक ठेवून पुढे चाप मारायचे अंतराळात. आणि नंतर हे तुम्ही 2 बिंदू जोडलेत तर तुम्हाला हा 60 अंश मिळेल, हा 60 अंश मिळेल. अशा प्रकारे आपण कोन दुभागू शकतो. तर पेपर पूर्ण झाले बघा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.